मंडळींनो, आज होती अंगणेवाडीची जत्रा. पण माका मंडळींनो कधी कोणी नेलानच नाही हो. कायम याकच सांगतात की बाबू आपण कुणकेश्वरच्या जत्रेक जाऊया. पण आज रडान रडान काळ्याक तयार केल्याने मंडळींनो आनंद बक्षालना तर गगनात मावत नाही होतं. तर मस्त की काळ्यान गाडी काढल्यान आणि 1 वाजता आमचा प्रवास चालू झाला आणि वाटेत पहिला स्टॉप घेतल्यानंतर पान खाऊक आणि मंडळींनो ह्या असा जवळ पुढचे 4-5 स्टॉप आमका घेऊचे लागले. तर त्याच्यानंतर दुसरा स्टॉप घेतल्याने एका पाहुण्यांकडे थैना निघाला मंडळींनो आणि आता आम्ही जाऊन पोहोचलाव अंगणेवाडी. जाता जाता वाटेत थोडासा ट्रॅफिक पण लागला आमका. तर येऊन पोहोचलो भर उन्हात त्या काय म्हणतात त्या कपाळ तापत तापत मंडळींनो इला आणि आता परत जाऊन पोहोचलो दुसऱ्या पाहुण्यांकडे. मंडळींनो माका आज समजला की अंगणेवाडीच्यांचा मी पाहुणा असय, माझी मावशी हयच रावता. तर मंडळींनो मस्त आहे की मावशीन जा काय खानापिना दिल्यान तर रगडलाय, कारण थंय बाकी बसान माका काय काम नाही होता, कारण मावशी सोडला काका सोडले तर मी थंय कोणाक ओळखत नाही. तर मंडळींनो हकडी ह्यांचे गजाले चालू झाले. बाबा जुन्या काळातला माझे बाबा आजोबा ह्यांच्या काळातला सगळा काढल्याने आणि शेवटी 5 वाजता थंयसून बाहेर पडले. काकांनी आमका पास दिल्याने विशेष अतिथी पास आणि मंडळींनो थंय गेल्यावर तर तेका पण भयंकर गर्दी होती. पण मंडळींनो मी ह्या आशेवर गेलेलेच नाही की माका माऊलीचं दर्शन भेटत, बाहेरनाच देवीचो आशीर्वाद घेतलाय आणि मंडळींनो म्हटलं आता एवढा काळो घेऊन इलो तर तेका वाईटचा नाश्ता खाऊक घालतोय. जवळजवळ 2-250चा फाळकूट मारून काळ्याक नाश्ता खाऊक घातलाय आणि मंडळींनो परतीच्या प्रवासाक लागला आणि मंडळींनो जत्रे गेल्यावर खाजा आणि कलिंगड इज मंडेटरी. तर मस्त की 2 कलिंगडा घेतला आणि मंडळींनो घरात येऊन पोहोचले तर आज आमच्या बाजूवाल्यांकडे होतो बर्थडे आमच्या तनिंग्याचो. मग काय मंडळींनो झोप तर येत होती, अंगमास फुटत होता, कारण 1 वाजता चालू झालेलो प्रवास आमचा संध्याकाळी 8:30ला संपलेलो. तर बर्थडे केला आणि मंडळींनो केक खाल्याने घरा गेलाय.